गायत्री मंत्राचे गूढ आणि त्याचे दैवी प्रभाव. सनातन धर्मातील सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो. नमस्कार मंडळी. गायत्री मंत्र हा सनातन धर्मातील सर्वश्रेष्ठ आणि प्रभावी मंत्रापैकी एक आहे. वेदांमध्ये याला महामंत्र म्हणून संबोधले जाते. या मंत्राचे उच्चारण केल्याने मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक उन्नती होते, असे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात गायत्री मंत्राचे गूढ काय, त्याचा इतिहास, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे काय, तसेच मंत्र जप करण्याची योग्य पद्धत याविषयी सविस्तर माहिती आपण घेऊयात. तर सर्वप्रथम गायत्री मंत्राचा इतिहास आणि त्याचे महत्त्व काय आहे हे आपण आधी जाणून घेऊयात. तर गायत्री मंत्र हा ऋग्वेद मधील अत्यंत पवित्र आणि प्रभावी मंत्र आहे. महर्षी विश्वामित्रांनी हा मंत्र प्रगट केला असे मानले जाते. देवी गायत्री ही वेद माता, सर्व वेद विद्येची जननी मानली जाते. हा मंत्र बघा खूप सुंदर आहे आणि सोपा देखील आहे. याचा अर्थ देखील आपण समजून घेऊयात. तर मंत्र आहे ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. तर याचा अर्थ बघा, प्रत्येक अक्षरांचा अर्थ विशिष्ट आहे. तर ओमचा अर्थ आहे सृष्टीचे अद्यतत्व, तसेच भूचा अर्थ आहे भौतिक जगत, भुवचा अर्थ आहे अंतराळ, स्वचा अर्थ आहे स्वर्गलोक, तसेच तत्स्यवतूचा अर्थ आहे त्या सविता म्हणजे सूर्य देवतेचे, वरेण्येचा अर्थ आहे पूज्य आणि श्रेष्ठ, भर्गोचा अर्थ आहे तेजस्वी प्रकाश, देवस्यचा अर्थ आहे दिव्य शक्तीचे, धीमहीचा अर्थ आहे ध्यान करतो आणि धियो यो न प्रचोदयाचा अर्थ आहे आमच्या बुद्धीला प्रबोधित करा. तर खूप सुंदर अर्थ आहे ह्या गायत्री मंत्राचा. गायत्री मंत्राच्या जपाचे मुख्य करून 4 फायदे आहेत बघा मंडळी. खूप सुंदर फायदे आहेत याचे. तर पहिला फायदा आहे तो आहे आध्यात्मिक फायदे. तर मंत्राच्या जपाने चित्तशुद्धी होते, मन शांत होते, ध्यान साधना आणि योगासाठी अत्यंत प्रभावी आहे. नित्य जप केल्याने चैतन्य वृद्धी आणि आत्मबल वाढते, तसेच पापाचा नाश होतो आणि आत्मज्ञान प्राप्त होते. दुसरा गायत्री मंत्र जपाचा फायदा म्हणजे मानसिक आणि बौद्धिक फायदा मिळतो. तर बुद्धी तीव्र होते आणि निर्णय क्षमता सुधारते, तसेच तणाव, चिंता आणि दुःख दूर होण्यास देखील मदत होते. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते, तसेच मेंदूला सकारात्मक ऊर्जा मिळते. विद्यार्थ्यांनी आवर्जून हा मंत्र जप करावा. तसेच आता या मंत्राचे वैज्ञानिक फायदे काय आहेत. तर मंत्राच्या उच्चारणामुळे मेंदूत सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. ओमचा जप केल्याने नाडी संस्थेला शांती मिळते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. सूर्यप्रकाशाची ऊर्जा शरीराला लाभते, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. मंत्राच्या जपामुळे शरीरातील पेशींमध्ये सुसंवाद निर्माण होतो. चौथा गायत्री मंत्र जपण्याचा फायदा म्हणजे शरीर संबंधी फायदे. शरीरावर देखील याचे फायदे होतात. ते कसे, तर रक्तभिसरण सुधारते आणि शरीराला नवचैतन्य मिळते. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांवर सकारात्मक परिणाम होतो, तसेच दीर्घायुषी आणि उत्तम आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतो. असे हे 4 फायदे आपण गायत्री मंत्राच्या जपाने बघितले. आता आपण बघूयात गायत्री मंत्र जप करण्याची योग्य पद्धत कोणती. तर मंत्र जप कधी करावा, तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी, दुपारी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करावा. सूर्योदयानंतर ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सकाळी 4 ते 6 जप केल्यास जास्त लाभ मिळतो. दिवसा 108 वेळा जप केल्यास विशेष सकारात्मक परिणाम दिसतात. तर गायत्री मंत्र जपण्याची योग्य पद्धत कोणती. तर बघा, मंत्र जप करण्यापूर्वी स्नान करावे आणि पवित्र वस्त्र धारण करणे आवश्यक असते. तसेच शांती आणि स्वच्छ ठिकाणी आसनावर बसून ध्यान लावावे. तुळशी, रुद्राक्ष किंवा कमल गाठीच्या माळेने 108 वेळा जप करावा. मंत्राचा जप करताना सावधपणे उच्चारण करणे आवश्यक असते. देवी गायत्रीच्या मूर्तीसमोर किंवा सूर्यदेवाचे ध्यान करावे. आता आपण बघूया गायत्री मंत्राशी संबंधित रहस्य आणि चमत्कार काय आहेत ते. तर आता आपण थोडक्यात बघूयात महाभारतातील कथा काय आहे. तर महाभारतातील कर्णाने सूर्योपासना केली होती. तो दररोज सूर्योदयाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करत असे.
त्यामुळे त्याला अद्भुत शक्ती प्राप्त झाली होती. तसेच महर्षी विश्वामित्र यांनी गायत्री मंत्राचा अभ्यास करून स्वतःला ब्रह्मर्षीच्या पदावर पोहोचवले. तसेच विज्ञान आणि मंत्र. आता वैज्ञानिक संशोधनानुसार गायत्री मंत्राच्या उच्चारणामुळे मेंदूतील न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात, त्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि तणाव कमी होतो. तर या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे, तर गायत्री मंत्र हा फक्त धार्मिक मंत्र नसून एक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला मंत्र आहे. याच्या जपाने मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नती होते. मंत्र शक्तीचा प्रभाव प्रत्यक्षात अनुभवल्यास त्याचे अद्भुत परिणाम दिसून येतात. गायत्री मंत्र हा मोक्ष, आरोग्य, बुद्धी आणि सुख शांतीचा मंत्र आहे. जो कोणी हा मंत्र श्रद्धेने जपतो त्याला नक्कीच चांगले परिणाम मिळतात. तुम्ही गायत्री मंत्राचा जप कधी आणि कसा करता, तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये मला नक्की शेअर करा. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये देखील शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना देखील याचा फायदा होईल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.